नमस्कार. मी सुवार्ता शिरसाट. मी लिहिलेली आजची कविता ही विद्रोही कविता आहे. 14 एप्रिल आपण एप्रिल महिन्यात साजरी केली आणि बुद्ध जयंती मे महिन्यात साजरी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कविता लिहिण्यामागचा एकच उद्देश आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा समाज कुठंतरी विसरत चाललेला आहे. काही समाजातील समाजकंटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरत आहेत आणि त्यांच्यावर लिहिलेली ही कविता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम बहुजनांना म्हणजे प्रवाहाच्या बाहेर असलेल्या लोकांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. संविधानामध्ये आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी तरतूद करून ठेवली की असा जो वर्ग आहे की तो प्रवाहाच्या बाहेर होता, त्यांना प्रवाहात आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. परंतु काही समाजातील लोक या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला मुकत चाललेले आहेत. म्हणून त्यावर लिहिलेली ही कविता आहे. शीर्षक आहे माफ करा बाबासाहेब. माफ करा बाबासाहेब, ताशेरे ओढते त्या लोकांवर. माफ करा बाबासाहेब, ताशेरे ओढते त्या लोकांवर, ज्यांनी आरक्षण घेतलं तुमच्या नावावर, ज्यांनी आरक्षण घेतलं तुमच्या नावावर. तुमची 4 मुलं गेली हे पुस्तकातून वाचून दाखवतात. तुमची 4 मुलं गेली हे पुस्तकातून वाचून दाखवतात. तुमच्या दुःखाच्या कडा यांना कुठं कळतात. तुमची 4 मुलं गेली हे वाचून दाखवतात. तुमच्या दुःखाच्या वेदना यांना कुठं कळतात. जयंती पुण्यतिथीचं टेटस ठेवतात हे देखाव्याच्या नावावर. जयंती पुण्यतिथीचं टेटस ठेवतात हे देखाव्याच्या नावावर. माफ करा बाबासाहेब, ताशेरे ओढते त्या लोकांवर, जे गद्दार झाले तुमच्या नावावर, जे गद्दार झाले तुमच्या नावावर. वयाच्या 35व्या वर्षी तुमची पत्नी गेली. वयाच्या 35व्या वर्षी तुमची पत्नी गेली. 4 मुलं गेली. संसार पडला तुमचा उघड्यावर. वयाच्या 35व्या वर्षी तुमची पत्नी गेली. 4 मुलं गेली. संसार पडला तुमचा उघड्यावर. भूक कशी भागवली असेल हो तुम्ही पावाच्या तुकड्यावर. भूक कशी भागवली असेल हो तुम्ही पावाच्या तुकड्यावर. यांना लाज कशी वाटत नाही हो तुमची फिलॉसॉफी घेतल्यावर. या लोकांना लाज कशी वाटत नाही हो तुमची फिलॉसॉफी घेतल्यावर. माफ करा बाबासाहेब, ताशेरे ओढते त्या लोकांवर, जे गद्दार झाले तुमच्या नावावर. प्रवाहाच्या बाहेरचा समाज तुम्ही प्रवाहात आणला. प्रवाहाबाहेरचा समाज तुम्ही प्रवाहात आणला. वर्त वैकल्य करून तर यांचा जन्म चालला. प्रवाहाबाहेरचा समाज तुम्ही प्रवाहात आणला. वर्त वैकल्य करून तर यांचा जन्म चालला. फिलॉसॉफी घेतात हे तुमच्या नावावर. माफ करा बाबासाहेब, ताशेरे ओढते तुमच्या त्या लोकांवर, जे गद्दार झाले तुमच्या नावावर. गळ्यातलं मडकं कमरेचा झाडू. गळ्यातलं मडकं कमरेचा झाडू केव्हाचाच गेला. गळ्यातलं मडकं कमरेचा झाडू केव्हाचाच गेला. धुनी भांडी करून, धुनी उष्टी काढून तर यांचा जन्म वाया गेला. समाजाचं हित सोडून गाडी माडीचा इगो यांच्या मनावर. माफ करा बाबासाहेब, ताशेरे ओढते त्या लोकांवर, जे गद्दार झाले तुमच्या नावावर, जे गद्दार झाले तुमच्या नावावर. रात्रीचा दिवस करून तुम्ही अभ्यास केला. रात्रीचा दिवस करून तुम्ही अभ्यास केला. तिन्ही वेळेस तुम्ही गोलमेज परिषदेला हजर झाला. रात्रीचा दिवस करून तुम्ही अभ्यास केला. तिन्ही वेळेस तुम्ही गोलमेज परिषदेला हजर झाला. 30, 31 आणि 32 या तिन्ही वेळेस जे गोलमेज परिषद भरली होती तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिन्ही वेळेस हजर होते. ते फक्त आपल्या समाजासाठीच. रात्रीचा दिवस करून तुम्ही अभ्यास केला. तिन्ही वेळेस तुम्ही गोलमेज परिषदेला हजर झाला. जातीयतेचा निवाडा, पुणे करार यांच्यासाठीच तर तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा दिला. जातीयतेचा निवाडा, पुणे करार यांच्यासाठीच तर म्हणजे स्त्रियांसाठीच तर तुम्ही राजीनामा दिला हिंदू कोड बिलामुळे. की जातीयतेचा निवाडा आणि पुणे करार यांच्यासाठीच तर तुम्ही राजीनामा दिला.
मालामाल झाले हे तुमच्या नावावर. मालामाल झाले हे तुमच्या नावावर. माफ करा बाबासाहेब, ताशेरे ओढते त्या लोकांवर जे गद्दार झाले तुमच्या नावावर. औषध उपचाराच्या अभावाने तुमचा लाडका राजरत्न गेला. औषध उपचाराच्या अभावाने तुमचा लाडका राजरत्न गेला. आणि पैशाच्या अभावामुळेच तर अंतविधीला मीटरभर कापडही नाही नेला. जीवन सारं वेचलं तुम्ही समाजाच्या नावावर. जीवन सारं वेचलं तुम्ही समाजाच्या नावावर. गद्दार झाले हे आज तुमच्या नावावर. गद्दार झाले हे आज तुमच्या नावावर. माफ करा बाबासाहेब, ताशेरे ओढते त्या लोकांवर जे गद्दार झाले तुमच्या नावावर. जे गद्दार झाले तुमच्या नावावर. धन्यवाद.